श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझे हे व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगत असतो, बऱ्याच व्हिडिओमध्ये किंवा रोज सांगतो की आपण कुलदेवीची सेवा आपण रोज केली पाहिजे। कुलदेवाची सेवा रोज केली पाहिजे, कारण की कुलदेवीच्या सेवेमुळे आपले जे काही छोटे मोठे संकट हे दूर होत असतात आणि कुलदेवाच्या सेवेमुळे आपले मोठे मोठे संकट दूर होतात। आणि जर आपल्याकडे कुलदेवाची सेवा नसेल तर आपल्याला संकट येत असतात। जसं काही आपल्याला बघा अडचणी येतात, जसे काही कुलदेवीची सेवा जर आपल्या घरात झाली नाही तर आपल्या घरात लग्न म्हणजे काही मुलींचे लग्न असतात, त्याला अडचणी येतात, होत नाही लवकर, संतती होत नाही, असे काही प्रश्न असतात, तर ते कुलदेवीच्या सेवेच्या अभावामुळे होतात। त्यानंतर आपल्याकडे जन्माला येणारे मुलं शक्यतो मंगळे असतात, ज्यांच्या घरी कुलदेवीची सेवा होत नाही त्यांच्याकडे मंगळे मुलं जन्माला येत असतात। बरेच वेळा असं असतं, आपल्याला ते लक्षात येत नाही, तर हे असतं। मग आपण सांगतो कुलदेवीची सेवा म्हणून काय करायचं, रोज आपण दुर्गा सप्तशतीचे 2 अध्याय वाचा किंवा दर मंगळवारी किंवा शुक्रवारी आठवड्यातून एक दिवस तरी दुर्गा सप्तशती पाठ करा। त्यानंतर पौर्णिमा, महिन्यातून एक पौर्णिमा असते, दुर्गाष्टमी असते, तर ह्या दुर्गाष्टमीला किंवा पौर्णिमेला आपण एक दुर्गा सप्तशती पाठ करायचा। म्हणजे आपल्याला जसा वेळ भेटेल तसे आपण करायचं। आठवड्यातून एक पाठ तरी आपला दुर्गा सप्तशतीचा कुलदेवीची सेवा म्हणून झाली पाहिजे। म्हणजे जर आपल्याकडनं आठवड्यातून एक दिवस जर एक पाठ झाला कुलदेवीची सेवा म्हणून, तर आपल्याला 8 दिवसाचं कवच आपल्या परिवारावर एक असतं, कुलदेवीचं कवच असतं। मग आपले हे जे काही संकट असतात ते दूर होतात किंवा संकट आपल्या जवळच येत नाही। म्हणून आपल्याला कुलदेवीची सेवा करणं खूप गरजेचं आहे, त्याचबरोबर कुलदेवाची पण। मग आता आपण सांगतो की आठवड्यातनं 1 तास, आता त्याला लागतो 1/2 तास, साधारण 1/2 तास एक पाठ करायला लागतो। आणि 2 अध्याय वाचायचे म्हटलं तरी 10 मिनटं लागतात, 10 किंवा 15 मिनटं नाही लागत, 10 मिनटं लागतात। परंतु सुरुवातीला जे असतात ना, पहिले अध्याय वाचायच्या अगोदर तर देवी कवच वगैरे हे सगळं वाचावं लागतं, तर त्या दिवशी थोडा वेळ लागतो, अर्धा तास लागतो। मग नंतर दोन अध्यायाला काही एवढा वेळ लागत नाही। आणि 13वा अध्याय असतो तेव्हा आणखी पुढे रहस्य असतं, त्यामुळे पहिल्या आणि शेवटच्या दिवशी म्हणजे पहिल्या आणि 7व्या दिवशी थोडा वेळ लागतो, अर्धा तास वाचायला। तर असं असते आपली कुलदेवीची सेवा रोजची। तर आता बरेच वेळा काय होतं, आपण बऱ्याच महिला जॉब करतात, त्यांना तेवढा वेळ नसतो, त्यांचं जीवन एकदम धावपळीचं असतं। मग त्यांनी काय करावं, कुलदेवीची सेवा तर झाली पाहिजे, आपल्याला कुलदेवीचा तर कृपा आशीर्वाद असावा, परंतु आपल्याला तेवढा वेळ नाही आहे। मग आता जॉब करणं पण गरजेचं आहे, कारण की तो पोट्या पाण्याचा प्रश्न आहे, आणि सेवा करणंही गरजेचं आहे, कारण की नुसतंच पैसा आपल्याला होणार नाही। पैसा असून आपल्याला कुलदेवाचा कृपा आशीर्वाद असावा लागतो, तेव्हा तो पैसा आपल्या कुठेतरी सत्मार्गी जातो। तर म्हणून आपल्याला ती पण सेवा करणं गरजेचं आहे। मग अशा वेळेला काय करणार, तुम्ही म्हणाल ताई आम्हाला वेळ नाही, मग आम्ही कसं काय करायचं, आम्ही काय करायचं, तर याच्यासाठीच आपण एक उपाय आणलेला आहे। तर त्याच्यासाठी पण आपल्याकडे बघा, नित्यसेवा स्तोत्र मंत्र बुक आहे, एक आहे, सर्वांकडे असेल हे बुक असेल, सर्वांकडे नित्यसेवा स्तोत्र मंत्र बुक असेल। याच्यामध्ये एक स्तोत्र आहे, जे आहे त्याचं नाव आहे सिद्ध कुज्जिका स्तोत्र, ते पान नंबर 143 वर आहे। आणि हे सिद्ध कुज्जिका स्तोत्र आहे, बघा हे स्तोत्र आहे सिद्ध कुज्जिका स्तोत्र। तर हे स्तोत्र जे आहे ना, हे काही खूप मोठं नाही, हे इथून इतकंच आहे, हे इथून मागच्या पेजवर इतकंच आहे, म्हणजे 1 पेज आहे साधारण ते। तर हे सिद्ध कुज्जिका स्तोत्र आहे, हे आपण रोज 1 वेळा तरी वाचायचं, कारण जर आपण हे 1 वेळा वाचलं तर आपल्याला एक संक्षिप्त दुर्गा सप्तशती पाठाचं पुण्य लागत असतं। आणि बघा, म्हणजेच आपण म्हणतो ना, फुल न फुलाची पाकळी काहीतरी म्हणून ती सेवा आपली कुलदेवीच्या चरणापर्यंत पोहोचवायची असते। म्हणून जर आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायला वेळ नसेल भेटत किंवा 2 अध्याय वाचायलाही वेळ नाही ताई आमच्याकडे रोज एवढी सेवा करायला एवढा वेळ द्यायला वेळच नाही आहे, तर तुम्ही सिद्ध कुज्जिका स्तोत्र वाचा। बरं, तुम्हाला ते सिद्ध कुज्जिका स्तोत्राचं असं पण काही नाही की तुम्ही ते देवाजवळ बसूनच वाचा किंवा आपले कुलदेवीच असेल तिच्याजवळच बसून वाचा, परंतु तुमचं पाठ होईपर्यंत तरी तुम्ही ते देवाजवळ बसून वाचा। एकदा तुमचं पाठ झालं की तुम्ही प्रवासात सुद्धा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, कारण की आपल्याला जॉब करायचा आहे,
आपल्याला पोटा पाण्याचा विचार करून आपल्याला देवांची सेवा करायची, तर तुम्ही बसमध्ये सुद्धा करू शकता. पाठ झालं की तुम्ही तोंडी पण बोलू शकता, असं काही नाही आहे. परंतु जर तुम्ही हे सिद्धकुंजिका स्तोत्र दिवसातून 3, 5, 11 वेळा जर म्हटलंय समजा, आता तुम्हाला त्याच्यासाठी काय असं आपण सांगतोय ना का देवाजवळ बसूनच वाचा, असं काही नाही. तुम्ही देवाजवळ बसून एक वेळ वाचा आणि तुमचं पाठ झालं तर तुम्ही प्रवासात पण वाचू शकता. एकदा पाठ झालं ना काहीच वेळ लागत नाही, 1 मिनिटात होऊन जातं. तर मग तुम्ही ते 3 ते 5 मिनिटं तर देऊ शकता ना प्रवासामध्ये, तर तेवढे तुम्ही प्रवासात जरी केलं तरी चालेल किंवा देवाजवळ बसून केलं तरी चालेल. कमीत कमी 5, 7 नाही तर 3 नाही तर 1 तरी वेळा वाचा. परंतु काहीतरी आपल्याकडनं कुलदेवीची सेवा रोजची ही झाली पाहिजे. आणि आपण दुर्गा सप्तशती पाठ वाचलेला आहे बघा, तर दुर्गा सप्तशती पाठामध्ये दिलेलेच आहे. मागचे जे रहस्य आहे ना, प्राधानिक रहस्य मला वाटतं त्याच्यामध्ये दिलेलं आहे की ज्याच्या घरी कुलदेवीची सेवा होत नाही त्याचे सर्व पुण्य जळत असतं. म्हणून आपल्याला कुलदेवीची सेवा करणं गरजेचं असतं. म्हणजे कसं असतं बघा, तुम्ही दिवसभर खूप पुण्य करतात, तुम्ही सत्कर्म करतात, तुम्ही दानधर्म करतात, तुम्ही कोणाला मदत करतात, तुम्ही सगळं काही पुण्याचे कामं करतात, पण तुम्ही कुलदेवीची सेवाच करत नाही, तर त्या दिवशी तुम्ही दिवसभराचं केलेलं पुण्य सगळं तुमचं खत्म होत असतं, संपत असतं. म्हणून आपल्याला कुलदेवीची सेवा म्हणून सिद्धकुंजिका स्तोत्र करा, नवार्णव मंत्र जप करा, काहीतरी आपल्याला कुलदेवीची सेवा म्हणून दिवसातून एक काहीतरी करायचं आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि आपण आता आजचा वार आहे बुधवार, आता येईल शुक्रवार, ह्या शुक्रवारपासून आपण एक संकल्प करा, रोज सिद्धकुंजिका स्तोत्र 1 तरी वेळा कमीत कमी वाचेल मी. त्याला दिवसाचं त्याला वेळाचं काहीही बंधन नाही आहे. आणि असं काही नाही शुक्रवार तुम्ही लगेच उद्या पण वाचू शकतात, कधीही वाचू शकतात. तर तुम्ही त्यानुसार आहे ना एक संकल्प करा, मी रोज वाचेल. आणि रोज वाचायला म्हटलं की काही नाही, दिवा लावला की देवाला आपण संध्याकाळी रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावतोच. दिवा लावला की लगेच आपण 2 मिनिटात बोलून मोकळं होऊन जातो. त्यामुळे आपल्याला कुलदेवाची सेवा आपल्या घरी व्हायला हवी. म्हणून आपण नाही जास्त वेळ भेटत तर आपण 1 मिनिटाची सेवा, 1-1.5 मिनिटाची सेवा तरी आपण कुलदेवीच्या चरणी अर्पण करायची. कुलदेवीची सेवा करायची म्हणजे आपल्या घरावर, आपल्या परिवारावर कुलदेवीचा कृपा आशीर्वाद लाभून आपले जे काही संकट आहे, अडचणी आहे, हे आपले समस्या आहे ह्या दूर होतात. कुलदेवीचा कृपा आशीर्वाद मिळतो आणि हे सगळं दूर होतात. आणि याच्यामुळे आपल्याला म्हणजे काय सुख शांती जे असते हे सुद्धा मिळत असते. म्हणून आपण आजपासूनच एक संकल्प करा, मी रोज सिद्धकुंजिका स्तोत्र वाचेल आणि कुलदेवीची सेवा म्हणून रोज सिद्धकुंजिका स्तोत्र वाचेल आणि कुलदेवीच्या चरणी अर्पण करेल. तर असो आज आपण इथेच थांबू आणि उद्यापासून लगेच आपण हा संकल्प करा, मला ताई वेळ नाही आहे तर मी हे वाचणारच, असा लगेच आपण मला कमेंटमध्ये टाका, ताई मला वेळ नसतो पण मी हे तुम्ही सांगितलेलं सिद्धकुंजिका स्तोत्र लगेच उद्यापासून सेवा सुरू करेल. आणि तुम्ही करा, तुम्ही त्याचा अनुभव घ्या आणि तो अनुभव नक्की कमेंटमध्ये सांगा. अजून एक सांगावंसं वाटतंय, आता मी व्हिडिओ संपवणार होती पण अजून एक सांगते की ह्याचे एक अजून फायदे म्हणजेच आपल्याला फलश्रुती म्हणता येईल. जर करणी बाधा असेल, भूतबाधा, प्रेतबाधा, ह्यासुद्धा सगळ्या बाधा ह्या सिद्धकुंजिका स्तोत्र जर आपण 3, 5, 7, 11 वेळा जर वाचलं ना तर ते सुद्धा आपल्या कुठल्याही प्रकारच्या बाधा असेल तर ह्यासुद्धा जातात. कारण की कुलदेवीचं शेवटी आपल्यावर कवच झालं ना तर सगळ्या बाधा पळून जात असतात. म्हणून आपण नक्की हे वाचायला सुरुवात करा. असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.